जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, राम राम. आता मी तुम्हाला एक थोडंसं सांगतो माहिती म्हणजे आपल्याला काय तेवढं बोलता येत नाही, काही नाही आपल्याला. मी आता आपलं म्हणणं एकच आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद आता इलेक्शन लागल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, तर आमचं म्हणणं एकच आहे बाबा, चांगला माणूस निवडा, चांगल्या माणसाला उभं करा, चांगल्या माणसाला भरपाई मतदान करा आणि निवडू नका. बजेट खाणारा माणूस निवडू नका. आलं रोडाचं काम त्यानं खाल्लं, आलं गुतं घेतलं खाल्लं, हे असं करू नका. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक तालुक्यानं, प्रत्येक जिल्ह्यानं, प्रत्येक आमदार खासदाराने विचार करायचा, माणूस चांगला टाकायचा आणि पद्धतशीर मस्त व्यवस्थित करा. आणि कसं असतं बघा, आता एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, आता काय मला सांगा तुम्ही, शेतकऱ्यासाठी काहीतरी कळवळा यावा त्याला. मग तुम्हाला दुसरं काही माणूस कापायला भेटत नाही झाले. व्यापारी सुखी केला, कर्मचारी सुखी केला, शेतकरी सुखी का केला नाही बाबा? तुम्ही शेतकऱ्यानं काय केलं पाप? शेतकऱ्यानं संकटामध्ये येऊन शेतकरी जे करतंय, शेतकऱ्याला तुम्ही काहीतरी तुम्ही थोडं तरी डोळा उघडून बघा ना शेतकऱ्याकडे. शेतकऱ्यानं तुमच्या, मी माहितीसाठी सांगतो, खरंच शेतकरी राजा लय सुखी आहे. माझा म्हटला शेतकरी राजा जे आमचा आहे, तर खरंच शेतकरी राजा अडचणीत आला. निसर्गानं साथ सोडली आणि खरंच साथ सोडल्याच्या नंतर तुम्ही शेतकऱ्यावर थोडं तरी बघा, विचार करा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, काल निसर्गानं साथ सोडली, आमचे शेतकरी वाहून गेले, बळीराजा वाहून गेला. अरे अरे काय तुम्ही बरं शेतकऱ्यांवर तुम्ही आलं काय एवढं? अहो तुम्ही येऊन पंचनामे केले नाही, तुम्ही काही नाही. ज्या शेतकऱ्याच्या रानात काही पाणी गेले त्याला पंचनामा करा ना तुम्ही, काहीतरी करा, त्याला काही मदत करा. आता काय मला सांगा, इमे भरले, इमे सुद्धा त्याची वाटप सुरू झाली नाही, काही नाही. म्हणजे कसं करायचं, याला काहीतरी मार्ग काढा सरकार. शिंदे साहेब, फडणवीस साहेब, ह्या गोष्टी तुम्ही राजकारण जवळ आलं की तुम्ही देवा भाऊ, तुमची लाडकी बहीण. अहो लाडकी बहीण देऊ नका तुम्ही, दिल्याबद्दल काहीच नाही, देऊ नका लाडकी बहीण. तुम्ही शेतीला, आमच्या उत्पादनाला काहीतरी, आमच्या माला टालाला भाव द्या तुम्ही. भाव दिल्याच्या नंतर काय होईल आमचं माल? जर एका कोपऱ्यामध्ये जर आम्ही काढलं तर तुमचा 1,500 रुपये महिन्याला तुम्ही द्यायलाच, आमचा 1,500 रुपये कोपऱ्यात होते. माहिती आणली, एक कट्टा जर निघाला तर आमचा कट्टा निघाला. आता आम्हाला तुमच्यामुळे हात पसरावं लागेल, द्या की साहेब, द्या की साहेब. काय मला सांगा तुम्ही? म्हणजे एक मागे ते कोणती मुख्यमंत्री योजना होती, एकनाथ शिंदे पडणार पैसे, ते काय पैशाचा गाळून पडलाच नाही. फडणवीस साहेब बघा, तुम्ही तुमचा विचार करा. थोडं शेतकऱ्याला जर सवरी काढा, ज्या जागी आपल्याला, ज्या जागी हिर व्हाली त्या जागी हिर पाडा, ज्या जागी बोर व्हायला त्या जागी बोरला मदत करा. असं काहीतरी शेतकऱ्याला तुम्ही करून द्या. जोडधंदा करीन, काही म्हशी सांभाळीन, काही वासरं सांभाळीन, काही ढोर सांभाळीन, काहीतरी करीन. थोडंफार तुम्ही जर असं सहकार्य करा. थोडं दोन गोष्टी बोलतो.